नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका राजाला 2 राण्या होत्या। मोठ्या राणीचे नाव अवंती होते। ती अतिशय चांगल्या स्वभावाची आणि दयाळू स्त्री होती। तर धाकट्या राणीचे नाव रूपमती होते। ती स्वभावाने कठोर आणि दुष्ट होती। मोठ्या राणी अवंतीला देविका नावाची एक कन्या होती। राणी रूपमतीला ही माया नावाची एक मुलगी होती। राणी रूपमती अत्यंत चालाक आणि महत्त्वाकांक्षी होती। राज्याची सत्ता तिच्याच हातात राहावी अशी तिची इच्छा होती। राजा देखील तिच्या पुढे दबलेला होता। रूपमतीला मोठी राणी आणि तिची मुलगी अजिबात आवडत नव्हत्या। एके दिवशी तिने राजाला सांगितले की राणी अवंती आणि तिच्या मुलीला राजवाड्यातून बाहेर काढावे। रूपमतीच्या रागाला घाबरून राजाला तिचे म्हणणे मान्य करावे लागले। राजाने आपल्या मोठ्या राणीला आणि तिच्या मुलीला राजवाड्याबाहेर एका छोट्याशा घरात राहण्यासाठी पाठवले। पण रूपमतीची द्वेष भावना इतक्यावर थांबली नाही। तिने देविकेला रोज राजाच्या गायी जंगलात चारायला नेण्याची आज्ञा दिली। राणी अवंतीला माहीत होते की देविकेने आज्ञा पाळली नाही तर रूपमती आणखीन काही संकट उभे करेल। म्हणून तिने देविकेला दररोज सकाळी गायी जंगलात नेऊन संध्याकाळी परत आणण्यास सांगितले। देविकाने आईचे म्हणणे मानून रोज गायी घेऊन जंगलात जाई। एके दिवशी संध्याकाळी ती गायी घेऊन परत येत असताना तिच्या मागून मंद आवाज आला, देविका देविका, तू माझ्याशी विवाह करशील का? देविका घाबरली आणि घाईघाईने गायी घरी घेऊन आली। दुसऱ्या दिवशीही तिला तोच आवाज ऐकू आला आणि तोच प्रश्न विचारला गेला। त्या रात्री देविकेने आईला सगळा प्रकार सांगितला। राणी अवंतीने रात्रभर विचार केला आणि सकाळी देविकेला म्हणाली, मुली, आज पुन्हा तोच आवाज ऐकू आला तर त्याला सांग की उद्या सकाळी माझ्या घरी ये, मग मी तुझ्याशी विवाह करीन। देविका म्हणाली, आई, आपण त्याला ओळखतही नाही। अवंतिका दुःखी मनाने म्हणाली, अगं, आपण ज्या परिस्थितीत जगत आहोत त्यापेक्षा वाईट काय होणार आहे? देवच आपली मदत करेल। त्या संध्याकाळी पुन्हा तोच कोमल आणि दुःखी आवाज आला, देविका, तू माझ्याशी विवाह करशील का? देविकेने आईचे शब्द आठवून उत्तर दिले, हो, पण उद्या सकाळी माझ्या घरी ये, असे म्हणत ती घाईने घरी परतली। दुसऱ्या दिवशी सकाळी राणी अवंतीने लवकर उठून दार उघडले। बाहेर कोणीच नव्हते। पण अचानक तिच्या नजरेस एक मोठा अजगर दारात कुंडली मारून बसलेला दिसला। ती घाबरून मदतीसाठी ओरडली। तेवढ्यात तो अजगर नम्रपणे बोलू लागला, नमस्कार, मला निमंत्रण देण्यात आले होते। आपल्या मुलीने वचन दिले आहे की मी सकाळी आलो तर ती माझ्याशी विवाह करेल। राणी अवंतीला काय करावे हे ठरवू शकत नव्हती। तिला कधी वाटलेही नव्हते की तिच्या मुलीचा विवाह एका अजगराशी होईल। त्याच दरम्यान ही बातमी रूपमतीपर्यंत पोहोचली। ती आनंदाने तेथे आली आणि म्हणाली, राजकुमारीने जर वचन दिले असेल तर तिने ते पाळलेच पाहिजे। त्याच दिवशी त्यांचा विवाह लावण्यात आला। राणी अवंती आणि देविकेसाठी तो आनंदाचा प्रसंग नव्हता, पण त्यांनी नशिबावर विश्वास ठेवला। विवाहानंतर अजगर देविकेसोबत तिच्या खोलीत गेला। राणी अवंतीने रात्रभर प्रार्थना केली। दुसऱ्या दिवशी पहाटे तिने देविकेच्या खोलीचे दार ठोठावले। दार उघडले तेव्हा तिच्या समोर एक देखणा तरुण उभा होता आणि त्याच्या मागे देविका उभी होती। तो तरुण म्हणाला, माझे प्राण वाचवण्यासाठी आपण आणि देविका यांनी जे केले त्याबद्दल मी किती ऋणी आहे तुमचा हे शब्दात सांगू शकत नाही। एका शापामुळे मी अजगर बनलो होतो। एका वनदेवतेला माझ्यावर राग आला आणि त्यांनी मला अजगर बनवले।
नंतर त्यांना आपल्या कृत्याची खंत वाटली. तेव्हा त्यांनी सांगितले की जर एखादी राजकन्या माझ्याशी विवाह करेल तर मी पुन्हा मनुष्यरूप धारण करीन. आता देविकेने माझ्याशी विवाह केल्यामुळे माझा शाप उतरला आहे. आता मी पुन्हा कधीही अजगर होणार नाही. हे ऐकून राणी अवंती अतिशय आनंदी झाली. तिने आपल्या मुलीला आणि जावयाला राजाला भेटण्यासाठी राजवाड्यात नेले. ही अत्यंत विलक्षण घटना होती. त्या देखण्या तरुणाला पाहण्यासाठी लोक राजवाड्यात येऊ लागले. सर्वजण उत्सुक होते, फक्त राणी रूपमती सोडून. राणी रूपमती फारच संतापली होती. तिने चिडून स्वतःला आपल्या खोलीत बंद करून घेतले होते. देविकेचे भाग्य तिला सहन होत नव्हते. तिची मुलगी माया ही अशीच भाग्यवान व्हावी अशी तिची इच्छा होती. शेवटी तिला एक युक्ती सुचली. तिने लगेच मायाला बोलावून सांगितले, आता देविकेचे लग्न झाले आहे, म्हणून पुढे तूच गायी जंगलात चारायला ने. नाही आई, मी जाणार नाही. इतके नोकर असताना मीच का गायी चारायला जाऊ. राणी संतापून म्हणाली, ही माझी आज्ञा आहे. आणि अजून एक गोष्ट ऐक, जंगलात कोणी तुझ्याशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला तर लगेच होकार दे आणि त्याला सांग दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी यावे. आईच्या या योजनेने माया घाबरली. तिला जंगलात गायी चारायला जायचे नव्हते. ती खूप रडली, पण राणी रूपमतीचे मन काही पिघळले नाही. शेवटी मायाला तिची आज्ञा पाळावी लागली. माया रोज सकाळी गायी जंगलात चारायला नेत असे आणि संध्याकाळी परत आणत असे, पण तिला एकदाही जंगलात कोणताही आवाज ऐकू आला नाही. तिने ही गोष्ट आईला सांगितली. हे ऐकूनही राणी रूपमती निराश झाली नाही, कारण जंगलात असा कोणताही अजगर नव्हता जो मायाला विवाहाचा प्रस्ताव देणार होता. तेव्हा राणी रूपमतीने स्वतः अजगर शोधण्याचा निश्चय केला. तिने आपल्या नोकरांना एक अजगर पकडून आणण्याची आज्ञा दिली. खूप शोध घेतल्यानंतर अनेक दिवसांनी त्यांना एक प्रचंड मोठा अजगर सापडला. त्यांनी त्याला पकडून राजवाड्यात आणले. अखेर राणीचा हेतू पूर्ण झाला आणि तिने मायाचे लग्न त्या अजगराशी लावून दिले. आता राणीला समाधान वाटू लागले. विवाहाच्या रात्री माया आणि अजगर यांना एका खोलीत बंद करण्यात आले. राणी रूपमती अधीरतेने सकाळची वाट पाहत होती. पहाट होताच तिने मायाच्या खोलीचे दार ठोठावले, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने पुन्हा थोडे जोरात दार ठोठावले, तरीही दार उघडले नाही. राणीला आणखीन प्रतीक्षा सहन झाली नाही आणि तिने दाराला जोरात ढकलले. दार उघडले तेव्हा एक जाडजूड अजगर जमिनीवर पडलेला दिसला, पण माया कुठेच दिसत नव्हती. हे पाहताच राणी रूपमती किंचाळली. तिचा आवाज ऐकून राजवाड्यातील सर्वजण धावत आले. राजा आणि नोकरांनी घाईघाईने विचारले, काय झाले, राजकुमारी कुठे आहे? सर्वजण घाबरून म्हणू लागले, ती तर अजगराच्या पोटात असावी. स्वयंपाकी म्हणाला, बघा ना, तो किती जाड झाला आहे. राणी रूपमती मोठ्याने रडू लागली. राजा देखील व्याकुळ झाला. तेवढ्यात स्वयंपाकी आपला सर्वात मोठी सुरी घेऊन आला आणि म्हणाला, जर राजकुमारी अजून जिवंत असेल तर मी तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्याने अजगराचे पोट चिरले. सुदैवाने माया सुखरूप आणि जिवंत होती. स्वयंपाक्याने तिला बाहेर काढले. माया जोरात किंचाळत आपल्या आईकडे धावली. अजगराचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर राणी रूपमतीची ती महत्त्वाकांक्षी इच्छा देखील संपली. मायाचे लग्न देविकेसारखेच एखाद्या योग्य आणि संपन्न तरुणाशी व्हावे ही तिची स्वार्थी अपेक्षा कायमची नाहीशी झाली. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच महत्त्वाची शिकवण मिळते, आपण कधीही दुसऱ्यांचे वाईट चिंतन करू नये. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांविषयी मनात मत्सर आणि द्वेष बाळगू नये, कारण मत्सर आणि द्वेष बाळगणारा मनुष्य शेवटी स्वतःचेच नुकसान करून घेतो. प्रिय मित्रांनो, जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा
आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.